हॅलो फ्रेंड, मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण हो का ही बाजरी आहे. हो का ही अशी बाजरी असते. संक्रांतीला जी आपण भाकरी करतो ना ती बाजरी. ह्याला काय करायचं, बाजारातून आणायचं, स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुवून घ्यायचं. मिठाच्या पाण्याने नाही धुतलं, पाकडून ह्याला चांगलं स्वच्छ करून मिठाच्या पाण्याने धुवून वाळत घालायचं. 2-3 दिवस चांगलं वाळल्यानंतर डब्यात भरायचं. ही जर तुम्ही मिठाच्या पाण्याने नाही धुतली तर संडास उलट्या होतात बरं का. आता आपण ही बाजरी चांगली भरडून घेऊ मिक्सरमधून. आणि हे का ह्याच्यामध्ये 1 मुठी तांदूळ आहे आणि 1 मुठी मुगाची डाळ आहे. भाजायचं नाही, काय नाही. हे भरडून घ्यायची, हिला धुवायचं आणि कुकरमध्ये लावून टाकायचं. हे सगळं मिक्स करायचं आणि कुकरमध्ये लावून टाकायचं. पाहिजे असेल तर तुम्हाला जास्त जर करायचं असला तर ह्याचा पिठी काढावी लागते. खाली पडावं लागते ते बारीक दळलेलं पीठ, नाही तर चिटकत आहे. मिक्सरमध्ये मी कुकरमध्ये लावणार आहे आणि थोडी आहे माझी, अर्धा वाटी आहे. हो का, ह्या वाटीनी अर्धी वाटी आहे. ह्याच्यामध्ये ना कोणी कांदा लसूण टाकून फोडणी देऊन खाते, कुणी गोड खाते. माझ्याकडं गोड आवडतं. ह्याच्यामध्ये आम्ही तूप आणि साखर घेतो, ह्याच्याबरोबर कढी तोंडी लावतो आणि खातो. आता हे मिक्सरमधून काढते, ह्याला धुते चांगलं ह्या सगळ्या सामानाला आणि मी कुकरमध्ये हे लावते. कुकरमध्ये शिट्टी लावायची नाही, झाकण लावायचं नाही, तसंच शिजू द्यायचं. थोडं शिजत आलं की परत लावायचं, नाहीतर हे उतू जातं आहे, शिट्टीमध्ये अडकत आहे, परत शिट्टी चांगली होत नाही आणि हेच पण सगळ्या भिंतीवर उरते बरं का. म्हणून तसं करायचं. हे बघा असं भरडून घेतले. हे बघा, जास्त बारीक पण घ्यायचं नाही, जास्त मोठं पण घ्यायचं नाही. हा असावं यावं. आता हे सगळं मिक्स करायचं. ह्याला धुवून मिक्सरला लावून टाकायचं. ह्याला धुवायचं आणि कुकरमध्ये पाणी ठेवून त्या पाण्यामध्ये हे लावून टाकायचं. थोडा सोडा लावायचा. सोडा नाही लावली तर ती जे बाजरी असते ना ते शिजत नाही लवकर. थोडा सोडा लावायचा आणि पातळ पातळ करायचं ते खायला, खिचडी. आता हे बघा, इथं पाणी चांगलं उकळलं आणि हे अशी धुवून घेतली बाजरी. आता ह्याच्यातलं पाणी पूर्ण काढायचं आणि उकळल्या पाण्यात आपल्याला टाकून द्यायचं. आता ह्याच्यातलं पाणी पूर्ण असं काढून घ्यायचं, पण थोडी वेळाने काढायचं. जर तुम्ही अगोदर लगे पाणी टाकल्याबरोबर काढलं तर तिथं सगळं पीठ निघून जाईल. म्हणून पाणी आदर काढायचं. असं 1-15 मिनिट पाणी टाकून ठेवायचं ना, असं काढून घ्यायचं. आता हे पाणी काढलं, मी ह्याच्यामध्ये हे करते, टाकून देते. ही सगळी बाजरी ह्याच्यामध्ये टाकायची. ती हाताने टाकावी लागेल, जात नसती तशी. हे बघा, आणि आता बघा हे ह्याच्याबरोबर खायला. आता हे आपण तूप ठेवले इथं फोडणीला. आपल्याला ना ह्याच्याबरोबर खायची ना कढी, तर आता ही कढी करायची आपल्याला. आता ह्याला मिक्स करते चांगलं. ह्याच्यामध्ये बेसन टाकले, थोडी हळद टाकली, मीठ टाकले. आता ह्याच्या फोडणीमध्ये हिंग टाकायचं. इथं तूप गरम ठेवलं, ह्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकायची. अगोदर मोहरी टाकायची, मोहरी तडकू द्यायची चांगली. मोहरी तडकल्यानंतर जिरे टाकायचे, हिंग शेवटला टाकायचं. हिंग जळू नये, हिंग जळाला तर त्याची सुगंध चांगली येत नाही. आता हो काय, आणि वरून तडका ह्याच्यामध्ये टाकायचा. ह्याच्यामध्ये वरून तडका टाकून परत त्याला चांगलं शिजवून घ्यायचं, कढीला चांगला हलवून. आता हो का हे टाकले मी, चांगला फ्लेवर यावा म्हणून एकच तिखट मी लाल मिरची टाकली, फ्लेवर येण्यासाठी टाकते मी. आमच्याकडे हे मिरची खात नाहीत कोणी, ह्याचा फ्लेवर चांगला येतं आणि मिरची छान लागते. आता हे का ह्याच्यामध्ये हे टाकायला, हिंग टाकायला, शेवटला हिंग टाकायचा. चांगलं हलवून घ्यायचं असं. तडक्या पॅनमध्ये आता माझ्याकडे घेतलेलं नाही पाणी, थोडं पाणी ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि ते पाणी त्याच्यामध्ये टाकायचं. म्हणजे आपले ताक जर आंबट नसलं तर ताक आंबट होतं आहे चांगलं, कढीसारखं खाण्यासारखं. आणि कढीला ताक थोडं आंबट असलं तर चांगलं लागतं. आता हे ह्याच्यामध्ये टाकते मी आणि चांगलं मिक्स करून घेऊन परत कढी शिजवायला ठेवते. आता हो का ह्याच्यामध्ये टाकलं आहे, हे असंच शिजू द्यायचं बरं का. ह्याला शिट्टी लावायची नाही.
का तर हे जड असते, थोडं शिजायला थोडा उशीर लागते. शिट्टी जर लावली तर सगळं पाणी त्या शिट्टीमधून बाहेर निघते. आता ह्याला असं शिजू देते, एक 15 ते 20 मिनिट शिजू द्यायचं आणि नंतर थोडं घट्ट पडल्यानंतर त्याला शिट्टी लावून शिजवायचं. पिंचीभर सोडा टाकायचा खायचा, इतका पिंचीभर ह्याच्यामध्ये सोडा टाकायचा खायचा. आता बघा त्या कढीला चांगला हलवते आणि शिजायला ठेवते. ह्याच्याबरोबर खायला कढी केलेली आहे. आता हे बघा कढीला चांगलं हे फोडणी दिलेली आहे. ह्याच्यामध्ये लसूण आणि अद्रक टाकलाय बरं का कुठून मी. आणि ह्याला सारखं हलवायचं जोपर्यंत कढीला एक उकळी येत नाही तोपर्यंत सारखं हलवायचं, नाहीतर ती कढी फुटून जाते बरं का. हे एक ट्रिक्स आहे, ती लक्षातच ठेवावी लागते. नाहीतर कढी फुटल्यासारखी होती, दूध कसं फुटल्यासारखं होते ना तसं फुटल्यासारखी होती आणि खायला चांगली लागत नाही. आणि जितके जास्त वेळ कढी तुम्ही शिजवाल तेवढं चांगलं बेसनमध्ये शिजते आणि कढी चांगली लागते. हिवाळ्याच्या दिवसात कढी आणि ही खिचडी खूप पौष्टिक असते बरं का. हे राजस्थानी खिचड आहे बरं का. आता हे चांगलं ह्याला शिजू द्यायचं. हो का, कलरसुद्धा बदलला ह्याचा. हो का, आता ह्याला शिजू द्यायचं आहे. शिजून 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 चांगलं ते शिजल्यानंतर परत खायचं. त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, थोडं तूप टाकायचं, साखर टाकायची आणि खायचं. थंडीच्या दिवसात खूप पौष्टिक असते बरं का. गारव्यापासून आपला बचाव करता येते. आणि उष्ण असते ना, ते उन्हाळ्यात खायचं नसते. उन्हाळ्यात खाल्लं तर उष्णतेचे त्रास होते त्याच्याने. म्हणून कधी पण बाजरी जास्त खायची असली आपल्याला तर हिवाळ्यात खायची. बाजरीची भाकर, वांग्याचं भरीत, ठेसा, दही, चटणी हे पण खूप छान लागते बरं का. आता हे काही चांगली उकळी येईपर्यंत त्याला चांगलं असं हलवायचं आणि जेव्हा ती चांगली उकळली की बारीक करून त्याला उकळू द्यायचं, चांगलं शिजू द्यायचं. कढी जर तुम्हाला चांगली टेस्टी खायची असेल तर अर्धा ते पाऊण घंटा चांगली उकळू द्यायची त्याला बारीक करून. आणि सारखं अधूनमधून हलवत जायचं, नाहीतर खाली चिटकून बसते. आता हे खिचडा शिजायला आहे, कढी पण शिजायला. आता एक उकळी आली की त्याला हलवायचं बंद करून टाकते, बारीक करते गॅस. पण अधूनमधून हलवावंच लागते, नाहीतर खाली चिटकलं तर वास येते त्याचा. जिरे थोडे जास्त टाकायचे. आता हे चांगली उकळली की ह्याला आपल्याला काय करायचं आहे, बारीक गॅसवर ठेवायचं आहे. हो का, तुमच्याकडं जाड पातळ कशी आवडते ती आवडते. माझ्याकडं गव्हाळ आवडती चांगली, जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही, गव्हाळ चांगली आवडती. माझ्याकडे प्यायला पण खूप आवडते कढी सगळ्याला. आता हो का असं शिजायलंही. ह्याला शिट्टी लावली की वरीत सगळं पाणी जाऊन मध्ये अडकत आहे बाजरी, म्हणून ह्याला बारीकवरच शिजवायचं. ही पण आता बारीकवरच ठेवायची. आता उकळी आली ना ह्याला, चांगली उकळली. आता ही आता बारीकवर करायची. आपल्याला जाड वाटली तर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. आता हे बघा हे खिचडा तयार झाला आहे असा. आता हे जसं जसं गार होईल तसं तसं जाड पडतं आहे, पण पातळच चांगला लागतं आहे बरं का. ह्याच्यामध्ये भरपूर तूप टाकलं आहे आणि साखर टाकली. ज्याला गूळ खायचा आहे त्याने गूळ खायचा, ज्याला साखर खायची त्याने साखर खायचा आणि असा पातळ करूनच खायचा. हे खिचडा आहे, ह्याला खिचडा म्हणते तर. आणि हे जर तुम्हाला आवडत नसलं तर ह्याच्यामध्ये परत असंच सगळं साहित्य टाकायचं. कांदा लसूण टाकायचा, मिरची टाकायची, काळा मसाला टाकायचा, सब्जी मसाला टाकायचा आणि मोकळी खिचडी करून खायची. ती पण छान होती. हो का, ही कढी तयार झाली. हो का, आता इथं कढी तयार झालेली आहे. माझा जर हा बाजरीचा खिचडा तुम्हाला आवडला असेल, हा खूप पौष्टिक असतं बरं का हिवाळ्याच्या दिवसात. हे खाल्ल्याला इतकं चांगलं असतंय ना, फक्त हिवाळ्यात खाल्लं जाते, उन्हाळ्यात खाल्ला जात नाही. उन्हाळ्यात उष्णता भडकती, हिवाळ्यात हे आपलं थंडीपासून रक्षण करते बरं का. म्हणून हे खिचडा खायचा, अवश्य खायचा हिवाळ्याच्या दिवसात. मोकळा खिचडा करा तुम्ही, असा पण करा, काही केलं तरी चालतंय. आता असा घाट खिचडा ज्वारीचा पण खूप छान होतोय बरं का. ते पण मी तुम्हाला एका दिवशी करून दाखवेन. माझा जर हा बाजरीचा खिचडा तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की बाजरीचा खिचडा तुम्हाला केलेला कसा वाटला. हे कढी आणि बाजरीचा खिचडा गरम गरम खायचा. धन्यवाद.